खूप स्वागत आहे तुमचं आजच्या न्यू व्लॉगमध्ये। तर आज 12 आहे आणि कालचा एकादशीचा उपवास अजून सोडलेला नाही कुणीच, कारण 12 वाजता हे कामावरून येणार होते, त्यासाठी आम्ही सगळे म्हणजे त्यांच्यासाठी थांबलोय उपवास सोडायचे। तर आमचा कालच गॅस संपलाय, त्यामुळे आज उपवास सोडायला चुलीवर जेवण बनवले मस्त असं चविष्ट असं, कारण चुलीवरचं असं कधीतरी खायला भेटलं तर छान वाटतं। तर सकाळी लवकर उठून केलाय स्वयंपाक, कारण ऊन होतं, परत लेट झालं असतं, मग उन्हाचं चुलीवर नाही करू वाटत। तर दाखवते तुम्हाला काय काय बनवले जेवण ते। आरूचं आता खाऊन पिऊन झाले, आंघोळ झाली आणि आत्ता दात घासायला लागलाय, है ना? आगाव कुठला आगाव? कोण आहे आगाव? तर हे बघा, इकडे भात केलाय, मी भात केलाय कारण भांडी काळी होतात मग घासायला त्रास होतो जास्त म्हणून। आणि इकडं बटाटा आहे, असा पिवळा बटाटा, लाईट लावा जरा। इकडे आमटी आहे डाळीची, आणि सकाळी आत्याला टोमॅटोची चटणी केलेली डब्याला, त्यामुळे टोमॅटोची चटणी आहे। आणि इकडे चपात्या, आणि मामांना मेथीची भाजी केलेली डब्याला, त्यामुळे मेथीची भाजी आणि आरूचे लाडू आहेत ते। आणि इकडे बघा पिवळा बटाटा। तर आरूला भूक लागली, त्यामुळे आता तो जेवण मागतो, त्याला चारले मग अशीच। ब्रश ठेवून ये, जा ठेवून ये ब्रश, आणि चूळ भरून ये, जा जा पप्पांकडे दे ब्रश। कशात सोडायला बसले है ना बाळा? नंतर संध्याकाळी मस्त असा चुलीवर स्वयंपाक केला। तर भाकरी शेकायला टाकलेली आणि भाकरी मस्त अशी गुबगुबीत फुगत होती, त्यामुळे म्हणलं भाकरीचा एक व्हिडिओ घ्यावा। तर हे बघा भाकरी कशी फुगते मस्त, आणि कधीतरी चुलीवर स्वयंपाक करायला छान वाटतं खरंच, आणि संध्याकाळचं करायला तर मस्तच वाटतं, कारण सगळं